सिटी न्यूज वसा जनसेवेचा। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या शब्दांच्या अंमलबजावणीला सुरुवात न केल्याने रविकांत तुपकरांकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे। येलो मोझॅक बोंडाळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी 100% नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी, पीक विम्याची 100% फायनल रक्कम लवकर मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 महिन्यांपासून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे। एल्गार रथयात्रा 20 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात झालेला एल्गार महामोर्चा, सोमठाणा येथे रविकांत तुपकरांचे अन्नदायक आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी दिलेली धडक यामुळे राज्य सरकारने 29 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत बहुतांश मागण्या त्यांनी मान्य केल्या। तसेच सोयाबीन कापूस दरवाढी संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री नामदार पियुषजी गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 9 डिसेंबर रोजी बैठक झाली। काही गोष्टींसाठी सरकार सकारात्मक असल्याचे बैठकीत केंद्रीय मंत्री गोयलांनी सांगितले होते। मात्र मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला 15 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती। सरकारला दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यानुसार 18 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील मेहकर जवळील फरदापूर टोल येथून शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होतील व 19 डिसेंबर रोजी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत। सोयाबीन कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे सरकारला 19 डिसेंबरला नागपुरात दाखवू असा इशारा यावेळी रविकांत तुपकरांनी दिला आहे। सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी, येलो मोझॅक बोंडाळीची नुकसान भरपाई मिळावी, दुष्काळाची मदत मिळावी यासह गारपीट आणि हवामान खराब झाल्यामुळे जे नुकसान झालं त्याची मदत तातडीने मिळावी यासह अन्य मागण्या घेऊन आम्ही हजारो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर आहोत। राज्य सरकारने मुंबईत आमच्याबरोबर चर्चा केली, केंद्र सरकारने आमच्याबरोबर चर्चा केली, पण ज्या मागण्या आमच्या त्यांनी मान्य केल्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। सरकारला आम्ही 15 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती, अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाहीये आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने कुठल्या आयात निर्यातीच्या धोरणात बदल झालेला नाहीये। त्यामुळे सरकारला आम्ही दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जर सरकारने अजून 2 दिवसांमध्ये निर्णय घेतला नाही तर 19 डिसेंबरला हजारो शेतकरी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी नागपूरच्या अधिवेशनावर धडक देतील आणि शेतकऱ्यांचा इंगा काय असतो आंदोलनाचा हा आम्ही नागपूरला 19 तारखेला सरकारला दाखवू। विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,